हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं वचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तीते नान्दतो ज्ञानराजा सुपात्र तया कविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या नित्याच्या उपासनेला आपण सुरुवात करतोय। कालच्या चिंतनापासून आपण खूप दिवस झाले अवधानंदी मामळा या श्लोकावरचं भाष्य बघतोय आणि परमात्म्याला समजून घेतोय। वास्तविक परमात्म्याला समजून घेताना शब्दाचा उपयोग होत नाही असं माऊली म्हणतात आणि शब्दानेच त्याचं प्रकटीकरण करतात, कारण दुसरा मार्गच नाही। जो शब्दाच्या पलीकडे आहे सांगण्यासाठी शब्दाचाच वापर करावा लागतो आणि म्हणूनच इथं वर्णन केलंय, मजा आमे या मान सर्वगताशी स्थान जैसे सेजे माझी वन निधेला देखे तैसे अश्रवणाश्रोत्र मज चक्षुषी नेत्र अगोत्र अगोत्र अरूपा रूपा। असा अरूप असणारा, अगोत्र असणारा, ज्याला कान नाहीत असा कर्णरहित आणि ज्याला चक्षु नाहीत म्हणजे डोळे नाहीत असा चक्षुरहित असा परमात्मा आहे। पण आपण भगवंताचं भजन करताना मात्र त्याला कसा घेतो, शब्दात पकडतो। सुंदर ते ध्यान उभा विटेवरी असं तुकोबा किंवा राजेश सुकुमार मदनाचा पुतळा असं वर्णन करतात, कारण शब्दानंच त्याचं वर्णन करावं लागतं। पुढे तेच वर्णन पुढे आणि सांगायला लागले, किती विस्तृत पद्धतीनं माऊली समजावून सांगतात बघा। पण आपल्याला एवढी छबी मनात बसायसाठी किंवा असा विचार तत्वज्ञान हे मनात बसण्यासाठी त्याचं चिंतनच करायला पाहिजे, त्याशिवाय ते होणार नाही। म्हणून आपण आपल्या आहे त्या भक्तीमध्ये या सगळ्या तत्वज्ञानाचा वापर कसा करता येईल। आपली साधना जी आहे, नाम साधना, ध्यान साधना आणि तत्वज्ञान, या तिन्हीमध्ये या ज्ञानेश्वर माऊलींच्या या ओव्यांचा म्हणजे परमात्म्याच्या तत्वज्ञानाचा, ब्रह्मतत्व आहे कसं याचं वर्णन जे माऊली करतात त्याचा वापर साधनेमध्ये कसा करता येईल याचा विचार आपण जरूर केला पाहिजे। पुढे जाऊन काय म्हणतात बघा, मज अनावरणा प्रावरण भूषणातीताशी भूषण मज सकळ कारण कारण देखती दे। अनावरणा प्रावरण म्हणजे मी उघडा आहे, अनावर आहे। अनावरण म्हणजे आवरण नसणे, अनावरा प्रावरण, प्रावरण म्हणजे वस्त्र। काय म्हणतात, प्रावरण म्हणजे मी उघडा असताना मला वस्त्र घालतात। भूषणातीताशी भूषण, मी कसा आहे भूषणातीत असून मला काय करतात, भूषण घालतात, अलंकार घालतात, किरीट घालतात, कुंडल घालतात, हार घालतात, तो कौस्तुभमणीचा हार घालतात, पितांबर नेसवतात, हे सगळं मला ते घालतात। म्हणजे भूषणातीत आहे मी। भूषणातीत म्हणजे भूषणांच्या पलीकडे, भूषणातीत भूषणाच्या पलीकडे। मज सकळ कारणा कारण, मी सर्व कार्याचे साधारण कारण आहे, तर सगळ्या सृष्टीचं कारण भगवंत आहे। अशा कारणाचं कारण असणाऱ्याला मात्र काय करतात, ते मला काय करतात, कार्य मानतात। असून माझ्या उत्पत्तीला त्याचे जे आई वडील आहेत ते कारण मानतात, म्हणजे मी कार्य ठरवतात। ही लोक जे आहेत, ही जे भक्ती साधना उपासना करणारे आम्ही तुम्हीच, हे म्हणजे कोण, आम्ही, तर ते काय करतात की त्याला तो कार्य कशाचंच कार्य नाही, पण तो कारणाचं कारण आहे म्हटलेलं आहे। भगवंत माऊली काय म्हणतात, सकळ कारणा कारण, सकळ कारणाचं कारण तो आहे, तरी सुद्धा त्याला कार्य ठरवतात। म्हणजे तो कुणाच्या तरी पोटी जन्माला आला असं समजतात, म्हणून त्याला कार्य झालं।
कारण कोण? त्याचे आई वडील. आणि जन्माला आलं ते कार्य. प्रभू रामचंद्र जन्माला आले, दशरथ कौशल्याच्या पोटी जन्माला आले, देवकी वसुदेवच्या पोटी कृष्ण जन्माला आले. म्हणजे त्यांचं कारण कोण? तर देवकी वसुदेव. वास्तविक ते काय म्हणतात? सगळ्यांचं कारण मी आहे, तरी मला मात्र कार्य ठरवतात. मी कुणाचं तरी कार्य आहे, मी कुणाचं तरी मूल आहे, मी सगळ्यांना जन्माला घातलंय आणि मला जन्माला घातलंय असं समजतात. आणि हे सगळं आपल्याकडे घडतंय की नाही? आपण जन्माष्टमी साजरी करतोय की नाही? रामनवमी साजरी करतोय की नाही? करतोय. हनुमान जयंती साजरी करतोय की नाही? करतोय. का? त्याचा जन्मतिथी आपण मानतो, म्हणजे त्याला जन्माला घातला असं मानतो. आहे, आमचा भावच आहे म्हणून आपण करतो. म्हणून भगवंत माऊलीत आहे या ठिकाणी बोलायला आले, मजा अनावरण प्रावरण, मी अनावरण आहे, दिगंबर आहे मी. कसं आहे? दिगंबर म्हणजे काय? वस्त्र नसलेला. दिगंबर आहे मी, अनावरण आहे, मी उघडा आहे तरी पांघरून घालतात. आणि माझं एवढा व्यापक असताना सुद्धा मला पितांबर नेसवतात. अनावरणा प्रावरण, भूषणातीताशी भूषण, मी भूषणातीत असून सुद्धा मला किरीट कुंडलहार वगैरे घालतात. आणि मी सर्व कार्याचं साधारण कारण असूनही माझ्या उत्पत्तीला दशरथ वसुदेवादी कारण आहेत असं मानतात कोणी. किंवा विशिष्ट कार्याचे कारण मी आहे असं मानतात. मी कशाचं तरी कारण आहे, मी कुणाचं तरी कार्य आहे असं माझ्याकडे पाहतात. वास्तविक मला एवढा व्यापक आहे, मला कुठलं वस्त्र पुरेल? आता भगवंतापासून आकाशाची निर्मिती झाली, आकाशाला सुद्धा वस्त्र पांघरता येत नाही, मग भगवंताला पांघरता येईल काय? सांगा बघू. एवढा मोठा विचार मांडलेला आहे. म्हणून मी अदृश्य असताना काय म्हणतात, मला काय असताना 162 नंबरची ओवी, 161 झाली नाही वाटते, नाही झाली, सॉरी. आपण 161 नंबरची ओवी बघायची राहिली. मागे जरा आपण जाऊया. मग अव्यक्ताशी व्यक्ती, अनार्थाशी आरती, स्वयंतृप्ता तृप्ती भाविती गा. जरासं गपलत झाली आणि आपण एक जम्पिंग केलं पुढं. असो, मग अव्यक्ताशी व्यक्ती म्हणजे मी कोणत्याही प्रमाणाला विषय होत नाही, मला प्रमाणाचा विषय करतात. अनार्थाशी आरती, मी कामना रहित आहे. अनार्थ, अर्थ इच्छा, आणि अनार्थ म्हणजे इच्छा नसणे, इच्छा रहिताला इच्छा. आणि स्वयंतृप्ता तृप्ती भाविती गा. नित्य मी आत्मतृप्त असताना सुद्धा मला काहीतरी अर्पण करतात, खाऊ देतात, नैवेद्य अर्पण करतात. मी तृप्तच आहे आणि तृप्त असताना सुद्धा मला नैवेद्य अर्पण करतात. म्हणून हे वर्णन करताना मी अदृश्य आहे. अव्यक्ताशी व्यक्ती, व्यक्ती म्हणजे व्यक्ती रूपात मला आणतात ते. हा बघा प्रभू रामचंद्र, हे प्रभू रामचंद्र, हे कृष्ण, असे व्यक्त आहेत काय? ते भगवंत म्हणतात मी अव्यक्त आहे, तरी मला व्यक्त रूपामध्ये आणतात, दृष्टत्वात आणतात. माझी इच्छा कोणतीही नाही. म्हणजे पूर्ण काम भगवंत आहे बघा. पूर्ण काम कोण असेल तर भगवंत, आणि त्यानंतर जीवनमुक्त. दोनच गोष्टी पूर्ण आहेत, लक्षात ठेवायचे. पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते, असं श्रुती ज्याचं वर्णन करते असा तो पूर्ण आहे. त्याच्यातून काही बाजूला केलं तर त्याची पूर्णता अजिबात बाधित होत नाही, किंवा तो अपूर्ण कधी होत नाही. असा पूर्ण काम म्हणजे इच्छा ज्याच्या सगळ्या पूर्ण झालेल्या आहेत त्याला पूर्ण काम म्हणतात. आणि ते म्हणून म्हणतात माऊली अनार्थाशी आरती. आरती म्हणजे इच्छा, माझ्याकडे इच्छा आहे असं समजतात. वास्तविक मी इच्छारहित आहे तरी इच्छा आहेत असं मानतात. आणि तिसरी गोष्ट स्वयंतृप्ता, म्हणजे मी आत्म स्वतःच तृप्त आहे, स्वयंतृप्त आहे. तृप्ती भावित गा म्हणजे आत्मतृप्ताला काहीतरी अर्पण करतात, नैवेद्य अर्पण करतात, समर्पण करतात. वास्तविक मला काय अर्पण करायची काही गरज नाही, पण आपण केल्याशिवाय राहतोय का बघा. देवाला नैवेद्य दाखवला नाही तर आपल्याला वाटते नाही काहीतरी देवाला द्यायला पाहिजे, त्यानंच आपल्याला खायला दिलेली असते. पण एक गोष्ट त्यामध्ये कृतज्ञता जी आहे, भक्ताची कृतज्ञता जी आहे ना, ती कृतज्ञता फार मोठी असते. त्यामुळं माऊली अगदी वरच्या दर्जाचा परमात्म्याचं वर्णन करायला लागलेले आहे. आणि त्या वरच्या दर्जाचा परमात्म्याचा अर्थ त्याला कुठली इच्छा नाही, त्याला कुठलंही ती दृश्य रूपात तो नसतो. म्हणून मी अदृश्य असताना मला दृश्य रूपामध्ये आणतात, इच्छा रहित असताना इच्छा मानतात, आणि अतृप्ताला नैवेद्य अर्पण करतात. म्हणून काय करत असतात की बुद्धी वापरतात आणि मनाच्या सहाय्याने जे वर्णन करता येत नाही अशा स्वरूपाचं वर्णन करतात. मी अव्यक्त आहे त्याचं वर्णन व्यक्तामध्ये आणता येईल काय? नाही.
मी इच्छारहित आहे, म्हणजे आप्तकाम त्याला म्हणणार, पूर्ण काम किंवा आप्तकाम. पण माझ्या ठिकाणी इच्छेची कल्पना करतात. म्हणून असं घडलं, काहीतरी घडलं, भगवंताची इच्छा, त्याची इच्छा असं म्हणतात की नाही बघा. आपणच म्हणतोय, म्हणतात नव्हे, आम्हीच म्हणतोय. दुसरे कोण म्हणतात तिकडे बघित बसायचं नाही. मी काय म्हणतोय बघायचं. मी काय म्हणतोय, खरंच त्याची जे इच्छा, त्याची कृपा, तो कृपाही करत नाही आणि अकृपाही करत नाही. त्याला इच्छाच मुळात नसते, पण त्याच्या ठिकाणी इच्छा, अनार्थाची आरती आपण कल्पना करतो. आणि मुळात हा तृप्त आहे, आणि तृप्त असताना सुद्धा मला नैवेद्य अर्पण करतात, 56 भोग अर्पण करतात. किती किती नैवेद्याचे प्रकार असतात, पण प्रेम केवढं असते त्यामध्ये. प्रत्येक ठिकाणी प्रेम असतं. हे प्रेम त्या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. म्हणून मला काहीतरी देऊन प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. वास्तविक मी प्रसन्नच आहे. प्रसन्न म्हणजे तृप्तच आहे. मला काहीतरी देऊन तृप्त करून प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. वास्तविक विचार केला तर तो भगवंत प्रसन्नच आहे. अप्रसन्नता आहे ती माझी आहे मुळात. पण देवाच्या ठिकाणी मी अप्रसन्नता कल्पना करतो आणि त्याला काहीतरी नैवेद्य गोडधोड अर्पण करतो. त्याला हे आवडतं, त्याला ते आवडतं असं आपण म्हणत असतो. अमक्या देवाला ही खीर आवडते, अमक्या देवाला लाडू आवडतात, अमक्या देवाला मोदक आवडतात. म्हणजे मला काय काय ते ज्या सगळ्या ज्या कल्पना आहेत त्या कल्पना इच्छा असलेल्याला नैवेद्य अर्पण करतात. आणि जो अदृश्य रूपामध्ये आहे त्याला व्यक्त रूपामध्ये म्हणतात. विचार केला तर हा अव्यक्त आहे. इंद्रियाने दिसेल का सांगा? इंद्रियानं त्याची जाणीव होईल का? इंद्रियांना अगोचर आहे म्हणून तो अव्यक्त आहे. आणि दुसरी गोष्ट, इच्छा होण्यासाठी काहीतरी 2 गोष्टी असाव्या लागतात. इच्छा झाली की 2च सुरू होत आहे. इच्छा नसते त्यावेळी आपण एक असतो. कायम लक्षात ठेवायचं बरं का. इथे विचार केला अनार्थाशी आरती. कारण अर्थ म्हटलं की कुठली तरी वस्तू ज्याची इच्छा आणि इच्छा करणारा असे 2 वस्तू होतात. आपण सुद्धा 2 कधी होतोय माहिती आहे का? आपण जेव्हा कामनेनं युक्त असतो, इच्छेनं युक्त असतो, आपल्याकडे इच्छा असते ना, त्याच वेळी आपण 2 होतो. नाहीतर आपण सुद्धा एकमेव अद्वितीय असं तत्व आहे आत्मस्वरूपाच्या दृष्टीने. परमार्थता विचार जर केला तर माझ्या इच्छेमुळे द्वैत निर्माण होतं. तसं भगवंताच्या ठिकाणी तो अद्वैत, केवळ अद्वैत असताना सुद्धा किंवा एकमेव असताना सुद्धा त्याच्या ठिकाणी इच्छा निर्माण कल्पना करतात. म्हणून इच्छा होण्यासाठी द्वैत असावं लागतं. वास्तविक परमात्मा व्यापक आहे, तो अद्वितीय आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी इच्छा कशी संभवेल सांगा? कारण इच्छेसाठी मन लागतं. मन तरी पाहिजे. आणि परमात्मा तरी अमन आहे म्हणतात. अमन आहे. मग तो अमन आहे तर त्याच्या ठिकाणी इच्छा कशी होईल? तो नैवेद्य मागेल का? नाही मागणार. तो असं नाही की दिलं म्हणून रुसेल का? नाही रुसणार. पण केव्हा? हा मुद्दा फार महत्वाचा आहे. मी या तत्वज्ञानाशी, आता माऊली जे सांगायला लागले, या वेदांत शास्त्राच्या तत्वज्ञानाशी एकरूप होईल आणि खऱ्या अर्थानं देवाला समजून घेईल. त्यावेळी देवाला इच्छा नसते. पण मी भक्त म्हणून मला वाटते ना, त्याला असं द्यावं तसं द्यावं, ही माझी गोष्ट बरोबरच आहे. पण परमात्मा कसा आहे मुळात? त्याला काय लागते? पूर्ण काम आहे तो. आणि त्याला तृप्त आणि संतुष्ट करण्यासाठी एवढे सगळे नाना प्रकारचे भोग अर्पण करतात लोक. पण वास्तविक त्याला काय लागतंय का? काही लागत नाही. मज अनावरणा प्रावरण भूषणातीताशी भूषण मज सकळ कारणा कारण देखती ते. आणि मी अनावरणा म्हणजे मला काय दिगंबर आहे, पण तरी सुद्धा मला काय करतात? एवढा व्यापक आहे तरी माझ्यावर पांघरून घालतात, मला वस्त्र अर्पण करतात, मला पितांबर नेसवतात, भूषणातीताशी भूषण माझ्यावर केवढे अलंकार घालतात. बघितले तर आपण आपल्या भारतातल्या देवतेच्याकडे जे अलंकार आहेत त्या अलंकारातल्या सोन्याची किंमत केवढी होईल विचारात घेतली तर लक्षात येईल. किती किती अलंकार देवाला अर्पण केलेले आहेत. पंढरपूरच्या विठ्ठलाचा अलंकार बघा, बालाजीचे अलंकार बघा, साई महाराजांचे अलंकार बघा. कुठल्याही मंदिरामध्ये आपण गेलो तर देवाला अलंकार आणि त्याचे ते किरीट वगैरे वापरलेले असतात. आता हे सगळं जे आहे तो भूषणातीत आहे आणि त्याला काय म्हणतात? कशाचं तरी तो कारण आहे किंवा कार्य आहे.
किंवा तो दशरथाचा पुत्र आहे किंवा तो वसुदेव देवकीचा मुलगा आहे असं मानलं जातं. सकळ कारणा कारण देखती ते, मी सगळ्या कारणाचं कारण आहे. प्रकृतीला सुद्धा मी कारण आहे, सृष्टीला कारण मी आहे, निमित्त कारण म्हटलेलं आहे त्याला. निमित्त कारण मी आहे. आणि मला काय करतात तर मला कार्य ठरवतात ही लोक. म्हणजे मी घडवला म्हणजे कोणीतरी कारागिरानं मूर्ती घडवली तर हा कृष्ण कोणीच निर्माण केला तर अमक्या अमक्या ह्या शिल्पकारानं ही मूर्ती घडवली. किती गंमतशीर बोलतोय बघा आपण. ही मूर्ती याने निर्माण केली म्हणजे जो सगळ्याचा निर्माता आहे त्याला कार्य करून ठेवलं आपण. मूर्ती हे कार्य आहे आणि कारागीर कोण होतो? आपल्यातला कोणतरी मनुष्य. आणि त्या मनुष्याच्या ठिकाणी मनुष्य त्याचं कारण होतो, कार्य मूर्ती होते. जो सकळाचं कारण आहे त्याला मात्र कार्य ठरवतात. सकळ कारणा कारण देखती ते. म्हणून मी कुण्या विशिष्ट कार्याचं कारण सुद्धा नाही आणि कार्य सुद्धा नाही. कारण परमात्मा कसा आहे फार व्यापक आहे. त्याला कसलं वस्त्र, त्याला कसले अलंकार वापरायचे, तो कसलं कार्य कुणाचं होणार आहे? कारण आकाशापेक्षा व्यापक आहे आणि आकाशाला तरी पांघरून घालताच येत नाही. आणि आकाशाची निर्मिती ज्याने केली त्याला पांघरून घालायला जायचं काय? बरं, वस्त्र घालायला अवयव पाहिजे, मला तरी अवयव नाहीत, मी निरवयव आहे, तरी मला वस्त्राचा संभवच नाही तरी सुद्धा वापरतात. परमात्मा अशरीरी आहे, त्याला दागिने कसे घालता येतील सांगा? शरीरच नाही त्याला दागिने कसे घालता येईल? तसं परमात्माला उत्पत्तीला कारण मानलं तर परमात्मा सुद्धा कार्य होईल. त्याचा आईबाप मानणं चूक आहे ना. कसं मानता येईल त्याचे आईबाप? मानताच येत नाही. कुठंतरी दाखवलंय ना. म्हणजे किती गंमतशीर गोष्ट दाखवतात बघा पुराणामधून सुद्धा. जेव्हा भगवान शंकर आणि माता पार्वतीच्या लग्नाच्या वेळी भगवान गणेश उपस्थित आहेत असं एक चित्र दाखवलेलं आहे. आणि ही जर चित्राचा विचार जर आपण करायला लागलो तर ही ओळी आपल्याला समजेल. तो कुणाचं कारण आहे आणि कुणाचं कार्य आहे, कुणाचं कार्य नाही आणि कुणाचं कारण सुद्धा होत नाही. हा विचार तिथं फार महत्वाचा आहे. त्याला उत्पत्तीच नाही, त्यामुळे त्याला स्थिती आणि लय मानणं फार मोठी चूक आहे. तो कुणाच्या तरी पोटी जन्मला किंवा त्याच्या पोटी कोणतरी जन्मलेत हे जे मानणं आहे म्हणून म्हटलेलं आहे ते चुकीचं पूर्ण आहे. मज अनावरणा प्रावरण भूषणातीताशी भूषण मज सकळ कारणा कारण देखती ते मज सहजाते करती स्वयंभाते प्रतिष्ठिती. मग मी सहज आहे म्हणजे सहज प्राप्त आहे सुद्धा असून सुद्धा मी सिद्ध असून सुद्धा माझी मूर्ती घडवतात. मी स्वयंभाते प्रतिष्ठिती, मी स्वयंभू असताना माझी प्रतिष्ठापना करतात. निरंतराते आव्हानिती, मी सर्वत्र सगळीकडे असताना सुद्धा मला आव्हान करतात. आव्हान म्हणजे बोलावून घेणे, बोलावून घेतात. आणि विसर्जिती गा, आणि माझं विसर्जन पण करतात. किती विचित्र गोष्ट आहे बघा. मी सहज आहे, सहजाते करती, सहजाला सिद्ध करायला जातात. नित्य सिद्ध जो आहे मी सहज असून सुद्धा त्याला सिद्ध करायला म्हणजे मूर्ती घडवतात त्याची. मी स्वयंभू असून सुद्धा मी मूळचाच आहे, माझी प्रतिष्ठापना करायची काय गरज आहे? पण मंदिरं बांधून त्यामध्ये माझी प्रतिष्ठापना करतात. आणि तिसरी गोष्ट काय म्हणतात ते निरंतर आहे. मी सर्व काळ सगळीकडे सर्वत्र असून सुद्धा आव्हान करतात आणि माझं विसर्जन सुद्धा करतात. म्हणजे जवळ असून सुद्धा मला बोलवतात. वास्तविक जवळ असलेला बोलवतात काय? हे देवा कुठं लपलास, हे माझ्या मत्तीला, अशी लोक बोलवतात का नाही? भक्त बोलवतात. आता हे माऊलीने कसं खोडून टाकलंय बघा. तर तो नित्यसिद्ध आहे आणि त्याला आव्हान कशाला करताय? आव्हान करणं म्हणजे बोलावून घेणं, आव्हान करणं, बोलावून घेणं. तर भगवंता सर्वांच्या अगोदरचा आहे. नित्यशुद्ध शब्द काय वापरलाय? सगळ्यांच्या अगोदर ते आहे. सत जो शब्द वापरलाय ना तो आहे, पहिला आहे आणि मगच सगळ्याची अस्ति हा शब्द त्यासाठी आहे. अस्ति म्हणजे तोच आहे, नंतर सगळ्याची निर्मिती झाली. म्हणून त्याचं वर्णन सुद्धा छांदोग्य उपनिषदामध्ये केलेलंच आहे ना. सदैव सौम्येद इदम अग्र अस्तित. शब्द काय? अग्रभागी अगोदर तो आहे, नेहमी तो पहिल्यांदा आहे आणि तो प्रथम आहे. त्यामुळे प्रथम असल्यामुळं प्रथम का म्हणायचं? त्यानंतर सृष्टीचे निर्माण झाले म्हणून. कारण त्याला प्रथमही म्हणता येत नाही.
म्हणून भगवंत हा सगळ्यांच्या अगोदर आहे म्हणून नित्य सिद्ध आहे, आणि तो नित्य आहे म्हणून सहज प्राप्त आहे. परमात्मा कृत्रिम नाही आणि कृत्रिम नाही, त्यामुळे तो कोणाचं कार्य होत नाही, तो मूळचाच आहे. स्वयंभू शब्द वापरलेला आहे. जर बनवलेला असेल तर त्याला बनवलं म्हणता येईल, पण स्वयंभूच असेल तर त्याला कसा बनवता येईल? आणि तो अखंड आणि निरंतर आहे, त्यामुळे त्याला आव्हान करून बनवण्याची गरज नाही. माऊली म्हणतात मद सहजाते करती स्वयंभाते प्रतिष्ठिती निरंतराते अभिमानिती विसर्जिते गा. तो नाही असं ठिकाणच नाही. तो मी एकच आहे. तो बोलवायचं कोणाला सांगा? असा नित्य सिद्धाचा आणि स्वयंभूचा अर्थ आहे द्या. स्वयंभाते प्रतिष्ठिती, अरे मुळात आहेच तो, आणि त्याची मूर्ती कशाला प्रतिष्ठापन करता? तो तुझ्या जवळच आहे आणि तू त्याला बोलवतोस कशाला? तो नित्य सिद्धच आहे. नित्य प्राप्त असताना सुद्धा त्याला प्राप्त करण्यासाठी धडपड का करतोस? असे नवीन नवीन प्रश्न माऊलीने उपस्थित केलेत बरं का. मी सर्वदा स्वतः सिद्ध, पुढे तीच उभी पुढे त्याच पद्धतीनं वर्णन करतात बघा. मी सर्वदा स्वतः सिद्ध म्हणजे नित्य आहे, सर्व काळ आहे, स्वतः सिद्ध असताना तो की बाळ तरुण वृद्ध, म्हणजे बाळ तरुण वृद्ध आहे असा माझ्यावर आरोप करतात. हा बाळकृष्ण आहे आणि हा मोठा की जो भगवद्गीता सांगणारा कृष्ण आहे. किती वर्णन, एक बाळ तरुण वृद्ध असं माझं वर्णन करतात. मद एक रूपा संबंध जाणती ऐशे, आणि मी सर्वांशी एकरूप आहे. अगदी लागू नये एकरूप असताना माझं मी कुणाचा तरी पुत्र आहे असं मानतात. म्हणजे मी कुणाचा तरी पुत्र आहे, मी कुणाचा तरी पती आहे, मी कुणाचा तरी बाप आहे असं मला मानतात. वास्तविक मी एकटाच आहे, एक रूपच आहे. मला मी कुणाचा तरी मुलगा आहे असं म्हणतात. म्हणजे वसुदेव देवकीशी पुत्र रूपानं, रुक्मिणीशी पती रूपानं, किंवा अनिरुद्ध साम जे त्यांची मुलं आहेत भगवान श्रीकृष्णांची, त्यांना पिता रूपानं, भक्ताशी भजी रूपानं संबंध मानतात. वास्तविक आहे काही संबंध? नाही, कारण मी सर्वदा स्वतः सिद्ध आहे. तो मी बाळ तरुण वृद्ध म्हणतात. मी एक रूपा संबंध जाणती असे, मी संबंध रहित असताना सुद्धा माझे संबंध जोडतात. हा यांचा पुत्र आहे, हा यांचा शत्रू आहे, हा यांचा मित्र आहे, हा पती आहे, रुक्मिणीचा पती, रुक्मिणीचा पती आहे, किंवा अनिरुद्धाचा पिता आहे, असं लवकुशांचा पिता आहे, सीतेचा पती आहे आणि दशरथाचा पुत्र आहे असं वर्णन करतात. आणि हे मी स्वतः सिद्ध असताना सुद्धा असं बोलतात. बाळ आहे, छोट तरुण आहे, आता वृद्ध झाले असं मानतात. वास्तविक भगवंताला, परमात्म्याला देश काळ वस्तूंचा संबंध नाही. हे सजातीय म्हणून वर्णन कसं शास्त्रानं केलंय? सजातीय त्याच्यासारखं, विजातीय त्याच्यापेक्षा वेगळं, स्वगत म्हणजे दोन असतील तर स्वगत, असे तिन्ही प्रकारचे भेद नाहीत. सजातीय, विजातीय, स्वगत भेद रहित असं त्याचं वर्णन केलेलं आहे. एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभतसे, नाथांचा अभंग आहे. एकपणे उभा, तो एक रूप आहे. एक रूप असताना सुद्धा त्याची अनंत रूपाची कल्पना कोण करतं? उपासना करणारे आम्ही करतो. पण भगवंताने माऊलीने कसं खोडून टाकलंय बघा. जे देहाचे धर्म आहेत म्हणजे बालपण, तारुण्य, वृद्धपण, हे सगळे देहाचे धर्म जे आहेत तर त्याला म्हणता येत नाही, कारण त्याला शरीरच नाही. अशरीरी असल्यामुळं त्याला बाळ, वृद्ध, तरुण असे देहधर्म लावता येत नाहीत. तरी सुद्धा मला लावतात असं माऊली म्हणतात. मी सर्वदा स्वतः सिद्ध, तो मी बाळ तरुण वृद्ध, मज एक रूपा संबंध जाणती ऐशे, मज अद्वैताशी तुझे, मज अकर्तयाशी काजे, मी अभोक्ता की भुंजे ऐशे म्हणती. काय काय परत म्हणालेत बघा. 165 नंबरची होई बघा. मी अद्वैत आहे म्हणजे माझ्यात कुठलाही प्रकारचा भेद नाही आहे, अद्वैताशी. मग अशी आपण बघितलं तसं स्वगत, सजातीय, विजातीय भेद शून्य आहे. असं असताना सुद्धा माझ्या ठिकाणी भेदाची कल्पना करतात. मी वेगवेगळा आहे असं म्हणतात. हे हा देव, तो देव, तो अमका देव, तो तमका देव असा भेद मानतात. मज अकर्तयाशी काजे म्हणजे मी अकर्ता आहे, काहीच करत नाही. आपण मागच्या ओव्यांचं पासून किती बघत आलोय बघा. सगळ्याला कारण प्रकृती आहे.
पण सगळीजण काय म्हणतात, देवा हे तुझं तूच केलंस बघ, तू माझं वाटोळं केलंस, तू माझं चांगलं केलंस, तू काहीच करत नाही. म्हणून तिथं म्हणलंय अकर्ता असून अकर्ते अशी काजे, अकर्ता असून माझं कार्य मानतात. मी अभोक्ता की भुंजे, मी अभोक्ता आहे त्यामुळे कुठलाच भोग घेत नाही, पण मी भोग घेतला असं म्हणतात. मी 16,000 किती राण्यांचा पती आहे आणि एवढ्यांचा पती मी या सगळ्या गोपिकांचा भोग घेतला. रासक्रीडेचं जेव्हा प्रकरण दशमस्कंदामध्ये येतं ना भागवताच्या, त्यामध्ये वर्णन केले सगळ्या गोपिकांचा भोग त्याने घेतला असं म्हणतात. वास्तविक तो कुठंच नाही. असा अकर्ता अभोक्ता अद्वैत असताना सुद्धा त्याला द्वैतात घेतात, त्याला भेद त्याच्यात मानतात, त्याला कर्ता मानतात, त्याला भोक्ता मानतात. आणि हे कशी चुकीचं आहे माऊली सांगतात. कारण माझ्या ठिकाणी ते म्हणतात भेदच नाहीत. अकर्ता असताना कर्ता कशाला मानतात? तू व्यापक आहे, व्यापक असल्यामुळं दुसरं कसं काय असेल सांगा. आकाश दोन आहेत की सांगा बघू, भरले सगळीकडे एकच आहे, कुठेही गेला तर एकच आकाश आहे. तसा भगवंत एकच आहे, त्याला दुजे पण आणताच येत नाही. कारण क्रिया, कुठलीही क्रिया जी आहे ती परिच्छिन्नात संभवते. परिच्छिन्न म्हणजे छोटं असेल ना तर क्रिया होते, जिथे व्यापक आहे तिथे क्रियाच होत नाही. आकाश हलत नाही, डुलत नाही, का भरलंय. आणि जिथं भरलेलं असतं ना ते हलत नाही. साखरे महाराज उदाहरण देतं ना, तोंडात गच्च पाणी भरून घेतलं, एवढं भरायचं की परत तोंडात जागा ठेवायची नाही, इतकं पाणी भरायचं आणि मग तोंड हलवून दाखवायचं. ते म्हणतात तोंड हलतच नाही. एवढं पाणी आत घेतल्यावर तोंडच हलत नाही. कमी पाणी असेल तरच आपण म्हणतो खळखळून चूळ भरली, तर त्यावेळी कमी पाणी असते. पण तोंड भरून ज्यावेळी पाणी घेतो त्यावेळी हलत नाही. तसं व्यापक आणि भरला घनदाट हरी दिसे, भरलेला हरी आहे, हलत नाही. म्हणून तिथं म्हणलेलं आहे क्रिया जी आहे ती परिच्छिन्नात संभवते, व्यापकात क्रिया नसते. त्यामुळं त्याच्या ठिकाणी दुःख निवृत्तीसाठी किंवा सुखाच्या प्राप्तीसाठी कर्म करायच लागत नाही. कारण तो आप्त काम आहे, त्याला कुठली कामनाच नाही, तो आनंद रूप आहे. तो दुःख निवृत्तीसाठी तो काय करेल काय सांगा बघू, क्रिया करेल काय? जीव क्रिया का करतो सांगा? सुखाच्या प्राप्तीसाठी आणि दुःखाच्या निवृत्तीसाठी. दोनच गोष्टी आहेत. सगळ्या जीवाचा स्थायी भाव जो आहे ती प्रतिकूलता जावी आणि अनुकूलता यावी, दुःख जावं आणि सुख यावं, यासाठी सगळ्यांच्या हालचाली चालू आहेत. श्वास का घेऊन मी घेतो? मी आज टिकावं म्हणून, राहावं ना म्हणून राहा. मी जेवतो का? तर मी जगावं म्हणूनच ना, म्हणजे मला सुख प्राप्त व्हावं. दुःख नको, भुकेचं दुःख आहे म्हणून मी जेवतो. सगळ्यामध्ये मी सुखच शोधतो. तसे सुखासाठी देवाला काय क्रिया करावी लागते काय? नाही. आणि म्हणून म्हणलंय अकर्ता अशी काजे, म्हणजे मी कुठल्याही प्रकारचा कर्ता होत नाही. कशाचा कर्ता व्हायसाठी क्रिया करावी लागते. कर्ता असेल तर क्रिया होते, क्रिया संभवत नाही व्यापकाच्या ठिकाणी. तो अद्वैत आहे, अद्वैत म्हणजे व्यापक आहे, भेद नाही त्या ठिकाणी. या ठिकाणी म्हणून त्याला दुःखाच्या निवृत्तीसाठी किंवा सुखाच्या प्राप्तीसाठी तो आप्तकाल आहे, आनंद रूप आहे. त्यामुळे त्याला काही क्रिया करावी लागत नाही. तो म्हणून तो कर्ता नाही. आणि कर्ता जो नसतो तो भोगता पण नसतो. भोगता म्हणजे भोगणे. हे घर माझं आहे, हे पैसे माझे आहेत, मग मी भोगणार. जिथं करता आला तिथं भोगता पण येतो. मग भगवंत अकर्ता आहे, त्यामुळे अभोक्ता आहे. तो करता हे नाही आणि भोगता हे नाही. आणि भेद शून्य आहे. मगाशी आपण भेद बघितले, स्वगत भेद नाही, सजातीय त्याच्यासारखा नाही, विजातीय नाही. ह्याचं वर्णन शास्त्रानं चांगलं केलंय, उदाहरणं देतात बघा. स्वगत भेद त्याच्यामध्ये नाही, ब्रह्मतत्वामध्ये, परमात्म्यामध्ये. म्हणजे उदाहरणार्थ बघा, झाड, एक झाड असलं की त्याच्यामध्ये भेद कुठले कुठले असतात बघा. फांद्या, फुलं, फळं असे त्याचे भेद येतात. तसं हे कशामुळे? हे अवयव. पण ब्रह्म हे अवयवरहित येत आहे ना, अवयवच नाहीत त्याला, म्हणून ब्रह्माला स्वगत भेद नाही. थोडंसं समजून घ्यायला पाहिजे बरं काय, कारण पुढे पुढे आणि येणार आहे. स्वगत भेदरहित ब्रह्मतत्व आहे म्हणजे काय? तर त्याला ब्रह्म हे निरवयव आहे आणि निरवय असल्यामुळे त्या ठिकाणी वेगवेगळे अवयव पडत नाही. त्यामुळे स्वतःतला भेद नाही. एकच झाड आणि झाडाच्याच त्याच्याच फांद्या, त्याला स्वगत भेद म्हणतात. झाड आणि त्याच्याच फांद्या, दुसऱ्या झाडाच्या नावा, त्याच्याच झाडाच्या फांद्या, त्याचीच फुले, फळे, त्याला स्वगत भेद म्हणतात. ब्रह्मतत्वाच्या ठिकाणी स्वगत भेद दिसत नाही.
दुसरा भेद सजातीय, म्हणजे त्याच्यासारखं दुसरं झाड आहे की नाही. एक आंब्याचं झाड, एक पिंपळाचं झाड, एक वडाचं झाड, एक जांभळीचं झाड, काय काय वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. पण हितं वर्णन केलं तर परमात्म्याशिवाय दुसरी वस्तूच नाही. मग त्याच्यामध्ये सजातीय असे भेद कसे येतील. माझ्या जातीचा हा एक आहे, हे मी ब्रह्म, हे थोरलं ब्रह्म, हे धाकटं ब्रह्म, हे त्याच्या पाठोपाठचं ब्रह्म, असं कधी म्हणतोय का आपण. बघा, कारण ते एकच आहे, त्याला भावंड नाही. म्हणून सजातीय असं काही नाही, म्हणून सजातीय भेद शून्य ते आहे. मग अशी काय म्हटलं, स्वगत भेद शून्य आहे. आता सजातीय भेद शून्य आहे, लवकर कळत नाही बरं काय. म्हणूनच आपण विचारात घेतलंय, विचारसागर ग्रंथाचा थोडासा अभ्यास आपला झाला पाहिजे, तरच आपल्याला ह्या वेदांत शास्त्राच्या प्रक्रिया समजतील, अन्यथा समजणार नाही. आणि त्या प्रक्रिया नुसत्या समजून घ्यायच्या नाहीत. बरेच जण नुसत्या प्रक्रिया समजून घेतात आणि त्याचा संदर्भ परमात्म्याशी, भगवंताशी लावून पाहत नाहीत, आपल्या संसाराशी लावत नाहीत. म्हणून त्या प्रक्रिया आपल्याला समजत नाहीत. पाठांतरात राहतात, प्रवचनात सांगितल्या जातात, पण त्या कुठं उपयोगाला पडतात त्याचा उपयोगच विचारात घेतला नाही. आणि वेदांत जर उपयोगात आला नसेल तर त्या वेदांताला अर्थ काय सांगा बघू, आहे की नाही. वेदांत शास्त्र जर माझ्या व्यवहारात उपयोगाला येत नसेल तर वेदांत शास्त्र हे काळ कुचकामी ठरतं ना. आणि व्यवहार नुसता करायला लागलो, आणि व्यवहार हा वेदांत शास्त्र सोडून जर मी व्यवहार करायला लागलो तर माझा व्यवहार सुद्धा असफल होतो. गोंदवलेकर महाराजांचं वाक्य आहे बरं काय. मी जेव्हा वेदांत ज्यावेळी अभ्यासात घेतो त्या वेदांताचा उपयोग जर मला व्यवहारात नसेल तर माझा वेदांत शास्त्राचा अभ्यास कुचकामी आहे. आणि जो व्यवहार मी करतो तो व्यवहार वेदांत शास्त्र सोडून मी जर करत असेल तर तो व्यवहार सुद्धा चुकीचा ठरणार. म्हणून व्यवहार आणि वेदांत शास्त्र यांची जुळणी करता आली पाहिजे. आपण तेच करत नाही. तुकोबांचा अभंग आहे, हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची, आहे ना. आता हा अभंग पाठ करून किती वेळा काय उपयोग होईल सांगा बघू. तर ती भक्ती, थोर दर्जाची भक्ती काय आहे, संकल्पावी माया संसाराची. मग मी तसं करायला चालू केलंय काय, मग त्या अभंगाचा माझ्या जीवनाशी कुठेतरी अर्थ मी जुळवून घेतला. इथं सांगायचा मुद्दा हा आहे की बरेच वेळा स्वगत भेद, सजातीय भेद, विजातीय भेद शून्य असं सांगितलं जातं, मात्र त्याचा खरा अर्थ काय आहे तर ब्रह्मतत्व हे स्वगत भेदरहित आहे, त्याला अवयव नाही. मी तसाच आहे, विचार केला तर मी तसाच आहे, मला अवयव नाही. सजातीय भेद, माझा आत्मा एकच आहे, माझ्या आत्म्याशिवाय दुसरा आत्मा कुठला नाही. असला तर तो आणि मी एकच आहे की नाही. त्याच्यातला आत्मा, माझ्यातला आत्मा असं बोलण्यासाठी घेऊया आपण. कशाच्या सापेक्षेनं, देहाच्या उपाधीनं. कारण त्याची देहाची उपाधी वेगळी, माझी उपाधी वेगळी, म्हणून त्याच्यातला आत्मा वेगळा, माझ्यातला आत्मा वेगळा, काही वेळ वाटेल, पण शेवटी एकच आहे ना, ते सिद्ध होतं. ब्रह्मतत्व जे आहे ते सजातीय, जसं झाडाला पिंपळाचं झाड, आंब्याचं झाड अशी वेगवेगळी झाडं असतात, त्याच जातीची झाडं. सजातीय तसली झाडं म्हणजे तसा प्रकार. सजातीय ब्रह्म दुसरं नाही, हे एकटंच आहे, एकमेव आहे, दुसरी वस्तू नाही. त्यामुळे सजातीय भेद रहित आहे. आणि तिसरा भेद मांडलेला आहे विजातीय. विजातीय म्हणजे झाड ही एक जातच वेगळी, विजातीय म्हणलेला आहे. म्हणजे हे झाड दगड, लोखंड, सोने असं, तसं त्याच्या वाचून जगात दुसरं काहीच नाही. त्यामुळे विजातीय भेद रहित तो आहे. म्हणून माऊली म्हणतात, मज अद्वैताशी दुजे. मी अद्वैत असताना मला दुजण म्हणजे वेगळा भेद कल्पना केली जाते. मज अकर्तयाशी काजे, मी कशाचंही कर्तृत्व काय करत नाही, व्यापक असल्यामुळं माझ्याकडून क्रियाच घडत नाहीत. मला करता कशाला समजता, अभोगता की भुंजे, आणि मी भोगतोय सगळे भोग, कशाला भोगू मी. मला काय तोंड, नाक, डोळे, जीभ आहे काय खायला ते भोगायला. माझ्याकडे काय इंद्रिय आहेत काय, ऐकायला इंद्रिय आहे माझ्याकडं. मी अचक्षुची चक्षु म्हटले नाही, तसं आहे अचक्षुशी नेत्र. मला काय डोळे आहेत, मला म्हणताय पाहता. मला काय कान आहेत, मी ऐकतोय म्हणता. कसा मी ऐकेन. पण गंमतशीर गोष्ट आहे, देवा कुठं बसला, माझं बघतोस का नाही, माझं ऐकतोस का नाही, असं आपण बोलतोयच की नाही.
ही भक्ताची सगळी भाषा आहे. आणि इथं माऊली बोलायला लागलेले आहेत की मी जो आहे तो असा भेदरहित आहे. अभोक्ता की भुंजे ऐशे म्हणती मज कुळाचे कुळवानिती, म्हणजे मला कुठलंच कुळ नाही, तर त्या कुळाचं वर्णन करतात. मन नित्याचे निधनेशिंती, म्हणजे कोणत्याच कुळात जन्माला येत नसून सुद्धा मला कुठलं तरी कुळ मानतात. मी कायमचा असून सुद्धा माझं शरीराचं निधन झालं की त्यांना वाईट वाटतं, रडू लागतात ते माझं निधन झाल्यावर. मज सर्वांतरा ते कल्पिती आणि मित्रगा, आणि मी सर्वांचा अंतरात्मा असून सुद्धा मला शत्रू किंवा मित्र समजतात. मी कुणाच तरी शत्रू आहे आणि मी कुणाच तरी मित्र आहे असं मला समजतात. मी कोणत्याच कुळात जन्माला येत नाही, तरी रघुकुळात जन्मलेला प्रभू रामचंद्र, यादव कुळात जन्मलेले भगवान श्रीकृष्ण असं मानलं जातं. मी नित्य आहे, तरी लोक माझ्या निधनानं, माझ्या शरीराच्या निधनानं दुःखी होता. उद्धव रडत होता ना, निर्वाणाच्या प्रसंगी उद्धवाला म्हणले जा आणि तू कुठेतरी जायला सांगितले. भागवतामध्ये त्या कथा आहेत, आपण खोलात जायचं नाही, माहीत असलं तर बोलायचं थोडं. खरं आहे मात्र ती गोष्ट की ते म्हणतात तू माझ्याबरोबर येऊ शकत नाहीस, तुझं तू जा, तुझं तू चिंतन कर आणि मुक्त हो, तू माझ्याशी एकरूपच आहेस. तू देहानं वेगळा समजा लागलास, मला देहदारी समजलास, म्हणून मी जातोय. आता मी जाणार आहे. जेव्हा बाण लागला ना भगवान श्रीकृष्णाला, झाडाखाली पायावर पाय ठेवून झोप बसलेले होते, त्यावेळी त्या व्याधाचा बाण घुसला. आता व्याध कोण होता? वालीच होता की. रामायणातला वाली जो आहे, ज्या वालीला भगवान प्रभू रामचंद्राने झाडाच्या आडून बाण मारला होता, तोच बाण, त्याचाच वापर झालेला. आणि तो बाण कुठला होता? भागवतामध्ये कथा आहे ना, ज्यावेळी असा शाप झाला सगळ्या ऋषींचा यादव कुळावरती, यादव कुळ नष्ट झालं. कुणीतरी ते गरोदर असल्याचं नाटक करून ऋषींना चिडवलं. मला काय होणार म्हणले, तर तुला मुसळ होणार म्हणले. खरंच मुसळ होतं. त्या मुसळाला अशी एक चाकी होती लोखंडी, ती लोखंडीची चाकी तिकडं कुठं पाण्यात टाकली, नंतर ते मुसळ वगैरे, ते चाकी एका माश्यानं गिळली, माश्यानं गिळली. आणि त्या माश्याला पकडल्यानंतर त्या माश्या मारण्या म्हणून त्यानं त्याचा बाण तयार केला. तोच बाण भगवंताच्या नाशाला, भगवंताचा म्हणजे शरीरधारी अवतारी कृष्णाच्या. आता आपण बोलण्याची भाषा बदलते बघा. भगवंताचा नाश असा आहे का? नाही. पण ते म्हणतात माझ्या नाशानं शिनती, रडत बसता. उद्धव रडला, अर्जुन धाय मोकळून रडत होता. भगवान गेले असे त्यांना जेव्हा बातमी समजली, जगण्यात अर्थ नाही म्हणले, सगळे पांडव सगळे स्वर्गावर वरून झाले. जेव्हा भगवंताची गोष्ट समजली, त्यांना देहधारीच समजलेला होता म्हणून रडले, नाही तर रडले नसते ते. हा मुद्दा त्यातला आहे. पण इथे काय म्हणतात, अकुळाचे कुळ मानिती, मी अमक्या कुळातला आहे, तमक्या कुळातला आहे म्हणून म्हणतात. यादव कुळात मी जन्मलेला आहे, मी रघु कुलात जन्मलेला आहे असं मानतात. मग नित्याची निधनेशिंती, आणि मी सगळीकडे असताना, सगळ्यांचा अंतरात्मा असताना सुद्धा मला कुणाचा तरी शत्रू, रावणाचा, कंसाचा, शिशुपालाचा शत्रू मानतात. पांडवांचा, सुग्रीवाचा, सुदामाचा मित्र मानतात मला. ते सुदामाचा मित्र मानतात की नाही भगवान श्रीकृष्णाला, किंवा सुग्रीवाचा मित्र मानला की नाही प्रभू रामचंद्रांना, शिशुपालाचा शत्रू मानला, रावणाचा शत्रू मानला. हा विचार मी तसं नसताना सुद्धा, म्हणजे कसंही असून कुळात कुठल्या जन्मलो मला म्हणतात. आणि मी जन्ममृत्यूच्या पलीकडे असताना सुद्धा जो अज आहे, त्याला ज्याला जन्म नाही, त्याच्या मृत्यूनं दुःख व्हायची गरज काय? हा मुद्दा माऊली इथं मांडतात बघा. अज तत्व जे शास्त्राने सांगितलं आहे ते इथं मांडलेलं आहे. हे उपनिषदानं सांगितलंय तो अज आहे, अमर आहे, ते सांगताना इथं म्हणलेलं आहे अज असून सुद्धा मी कुठल्या तरी कुळात जन्मलो, मी जन्ममृत्यूच्या पलीकडे असताना सुद्धा माझ्या मृत्यूचा शोक करतात. आणि सर्वांच्या हृदयात असून सुद्धा मी अंतरात्मा आहे. मग कुणाचा मी शत्रू असेल आणि कुणाचा मित्र तरी असेल का? मी कुणापाशीही नाही, मित्राजवळ सुद्धा नाही आणि शत्रूपाशी सुद्धा नाही. मी शत्रूचा द्वेष करत नाही आणि मित्रावरती प्रेमही करत नाही. प्रेम आणि द्वेष हे मानवी जीवनातले गुणधर्म आहेत. ते मला का लागू पडतील? प्रेम करावं ते मानवाने आणि शत्रुत्व ठेवावं तेही मानवानं. माझ्याकडे द्वेषही नाही आणि मत्सरही नाही, त्यामुळे मी कुणाचा शत्रू नाही, मी मित्र नाही. तरीही म्हणतात हा रावणाचा शत्रू आहे, रावणाला मारलं, ते शिशुपालाचा वध केला, ते शिशुपालाचा शत्रू मारलं की नाही शिशुपालाला. हे शिशुपालाचं नंतर जी जरासंधाने वगैरे लढाया केल्या ना, त्याचं कारण ते आहे. नंतर हे शिशुपालाचा वध झाला, अमुक झालं, त्यातूनच
त्यांनी मानला त्याला शरीरधारी. अवजानंती मामुडा तनु मास्कृतम शब्द वापरला. त्या श्लोकावरलं भाषा अजून आपण बघायला लागलोय बरं काय. म्हणून कुल वंश हे शरीराचे धर्म आहे. कुठल्या तरी शरीर जन्माला येणं त्यावेळी कुलवंश आहे. हा तिन्ही काळात असतं त्याला नित्य वस्तू म्हणतात. तिन्ही काळात असतो त्याला नित्य म्हणतात. भगवंत तिन्ही काळामध्ये आहे. तो पूर्वी होता, आता आहे, नंतर असणार आहे. अजो नित्यम शाश्वतो अयम पुराणो असं वर्णन केलं नाही का दुसऱ्या अध्यायामध्ये. अजो नित्यम शाश्वतो अयम पुराणो. पुराणो म्हणजे मी फार सनातन आहे, अज आहे, नित्य आहे, शाश्वतो अयम. अयम म्हणजे हा आत्मा शब्द वापरलेला आहे. दुसऱ्या अध्यायामधला 20वा श्लोक आहे. जाऊन बघितले तर चालेल. आपण चिंतन करण्यासारखे श्लोक आहेत बरं काय. सोडून देऊन पाठांतर करून वाचून सोडण्यासारखे नाही आहेत ते. आम्ही पाठांतरला कळलं असं म्हणतोय बरं काय. पाठांतर झालं ना भगवद्गीतेचे श्लोक ज्ञानेश्वरीच्या ओव्या की मला कळलं म्हणतोय. नाही, त्याच्यात घुसावं लागतं आपल्याला, चिंतन करावं लागतं, बसावं लागतं. यासाठी काय उपवास पण करावा लागत नाही. खायचं, जेवायचं आणि बसायचं. आजो नित्यम अयम शाश्वतो अयम पुराणो विचार करत बसायचं. आणि विचार केल्यानंतर तो कळतो. असं ते पाण्याकडे बघितलं, समुद्राच्या लाटेकडे, नदीच्या पाण्यामध्ये, सरोवराचं चंद्र उगवलेल्या चंद्राकडे बघितले की ही तत्व समजायला लागतात. असा कोण आहे हा. या सगळ्याची एवढ्या सृष्टीच्या हालचाली एका वेळी चालवतो आणि सूत्रबद्धरित्या. काय असं तिकडं तिकडं नाही. आज सूर्य उगवला काय 8 वाजता, उद्या बघूया आता किती वाजता उगवतोय, असलं नाही. मावळतोय ठरलेली गोष्ट आहे. ऋतू होता ठरलेले आहे, सगळं ठरलेलं आहे. एवढ्या सगळ्यांना कंट्रोल करतो ना. त्यातलं मी एक कसपाट आहे. व त्याला शरण द्यायला काय बिघडलं सांगा. नको त्या मुद्दे आपण करतो. तो तिन्ही काळामध्ये असतो आणि तो सर्वांचा अंतर्यात्मा आहे. सर्वांच्या हृदयामध्ये ईश्वर सर्वभूताना हृदयश्च अर्जुन तिष्ठती भ्रामयन. काय काय यंत्र आरूढ आणि मायया 18व्या अध्यायामधला श्लोक आहे. काय 65 काय किती नंबरचा श्लोक आहे बघा. ईश्वर सर्वभूतानाम हृदयश्च हृदयामध्ये अर्जुन तिष्ठती. म्हणून विवेकहीन जे आहे ते त्याला शत्रुत्व मानतात, मित्रत्व देतात, कल्पना करतात. वास्तविक ज्याचं त्याचं कर्म बरं वाईट फळ देत असतं. परमात्मा काहीही करत नाही. एकदा कळेल काय आपल्याला हे हो. कळलं तर देवपूजामध्ये अडचण आणणार नाही. कुणी म्हणे देव फोडला, देव म्हणे अप्रसन्न झाला म्हणून मंदिरात जाऊन मोठाच्या मोठा दगड त्याच्यावर मारला म्हणे कुणी. ही अलीकडली घटना आपण बघायला की माझ्यावर माझ्या देवानं माझ्यासाठी काहीच केलं नाही. अरे काय करेल काय. तुझं कर्मच तुझ्या बरोबर आहे. तुझं कर्म तुझ्या हालचाली करून घेतं. देव काय करेल त्याच्यामध्ये. तुझ्या समाधानासाठी त्याची भक्ती कर फारतं. त्याच्याशी एकरूप होऊन तो सुखरूप आहे, तुला पण सुखरूप करेल. त्याच्याशी एकरूप झाला असतं. तुझी कर्म भले कसली बी असू देत, काय बिघडत नाही. पण तुझ्या कर्माचा बोजा त्याच्यावर टाकू नकोस. आणि म्हणू नकोस की माझ्या आयुष्यामध्ये ह्या सगळ्या घटना का आणल्यास. असं नाही आणत तो. ते आम्ही जाणले ज्याच्या त्याच्या कर्माची फळं ज्याची त्याला मिळत असतात. रावण, कुंभकर्ण हे पूर्वीचे कसे होते, त्यांची त्यांची कर्म होती. हिरण्याक्ष, हिरण्यकशिपू त्यांची त्यांची कर्म होती. किंवा शिशुपाल, कंस ही त्यांची त्यांची कर्म भोगत होती. मुक्तीसाठी ती कर्म करत होते. गंमतशीर गोष्ट आहे वास्तविक विचार केले तर. रावण आणि कुंभकर्ण मुक्तीसाठी प्रयत्न करत होते. म्हणून त्यांनी मुद्दा म्हणून भगवंताशी वैर पत्करलं. भगवंताशी कुणाचं वैर नाही. कंसालाही माहीत होतं माझा वध भगवान श्रीकृष्णच करणार आहेत. शिशुपालाला माहीत होतं. ते मुक्त झालेत. कारण भगवंतानी ज्याला मारलं ते मुक्त होतात. म्हणजे भगवंत ज्यांना तारतात ते काय होतील सांगा. मुद्दा आहे की नाही. आपण म्हणतो ना देवा मला तारतोय तो. मग जर भक्ताला तारतो कसा तारत असेल बघा. तारतो तर त्याला काय देत असेल. मारतो तर मुक्ती देतो आणि तारतो तर काय देत असेल. विचार करण्यासारखा मुद्दा आहे. मग भगवंताशी वैरण सोडावं आपण. मी मला हे केलंस, माझ्या आयुष्यामध्ये हे आणलंस असं कधी म्हणू नये. परमात्मा काही करत नाही. ज्याची त्याची कर्म त्याच्या बरोबर असतात. कधीही दोष देवाला द्यायचा नाही, भगवंताला द्यायचं नाही. त्याच्यावर फक्त प्रेमच करत राहावं. कारण तो प्रेमाची मूर्तीच आहे. एवढे तत्वज्ञान यामधून आपल्याला अकुळाचे कुळ वाणिती मज नित्याचनी निधने शिंती मज सर्वांतरा ते कल्पती अरे मित्र गा.
खूप चिंतन करण्यासारखं आहे. आपणही चिंतन करा. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 विठ्ठल विठ्ठल